नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशलमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी भोगीची भाजी, त्यालाच 12 मिसळीची भाजी असेही म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी सुकं खोबरं, खसखस, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, तीळ आणि कोथिंबीर एवढं साहित्य घेतलेलं आहे. हे साहित्य आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. न पाणी टाकता हे साहित्य वाटून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत. यातील काही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी बऱ्याचशा पालेभाज्याही घेतलेल्या आहेत. पालेभाज्याही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व पालेभाज्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने मी या ठिकाणी एक वांगा आणि बटाटा फोडी करून घेतलेले आहेत. आता आपण भाज्या ज्या आहेत ते सुरुवातीला परतून घेणार आहोत. सर्व भाज्या मी या ठिकाणी तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. 1-2-3 मिनिट ह्या भाज्या ज्या आहेत ते आपल्याला मोठ्या गॅसवर छान अशा परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे ह्या भाज्या पटकन अशा परतल्या जातात आणि लवकर अशा सॉफ्ट होतात. त्यामध्ये आता मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. भाज्या ज्या आहेत जर अशा परतल्या की लगेच आपण त्यामध्ये या ठिकाणी कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या पालेभाज्या टाकून घेणार आहोत. मी पालेभाज्या अगोदर धुवून नंतर कट करून घेतलेल्या आहेत. सर्व पालेभाज्या आपल्याला त्याच पद्धतीने छान अशा परतून घ्यायच्या आहेत. मोठ्याच गॅसवर आपल्याला हे भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत. आता आपण भाजी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 पळी तेल टाकून 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की लगेच आपण त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊया आणि वाटण असं छान असं परतून घेऊया. वाटण थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत. 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते करपणार नाहीत. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे. सर्व भाज्या त्यामध्ये टाकून छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम ठेवायची. मीडियम गॅसवर सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत. लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा घरगुती काळं तिखट वापरलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण भाजी परतून घेतलेली आहे. 1 चमचा जिरे पावडर टाकून घेतलेले आहे. सर्व साहित्य छान असं परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. भाजी शिजली पण आपल्याला पाणी टाकून पूर्ण पाणी आटेपर्यंत ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. भाजी आपली शिजत आहे तोपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मीठही टाकू शकता. मी या ठिकाणी मीठ वापरलेलं नाही. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळलं तरच आपली भाकरी जी आहे ती छान अशी तयार होते. अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण भाकरी बनवून घेऊया. अगदी ज्वारीची भाकरी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे. थोडंसं पीठ टाकून मी या ठिकाणी भाकरी जी आहे ती एकदम पातळ अशी थापून घेतलेली आहे. भाकरी पूर्णपणे थापून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला या ठिकाणी थोडंसं तीळ लावून घ्यायचं आहे. तीळ लावून थोडंसं थापून घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी तवा अगोदरच गरम करून घेतलेला आहे. त्यावरती भाकरी टाकून आपल्याला त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरी एक साईडने शेकल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने पलटून आपल्याला ही भाकरी छान अशी दोन्ही साईडने आलटून पलटून शेकून घ्यायची आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने या भाकरीला तीळ लावू शकता. मी या ठिकाणी एकाच बाजूला तीळ लावून भाकरी बनवलेली आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व बाजरीच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत. अतिशय झटपट आपली या ठिकाणी बाजरीची भाकर आणि भोगीची भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.